पायाभूत चाचणी इयत्ता 5वी विषय गणित. पहिला प्रश्न आहे, उदाहरण सोडवा. खुर्चीची किंमत अक्षरातल्या 5499 हे अक्षरात लिहायचं. 5499. प्रश्न ब 7079 मग ते अंकात लिहायचं. विस्तारित रूपावरून रूपांतरित संख्या लिहा. 4000 अधिक 80 अधिक 3 बरोबर 4083. सम संख्यांभोवती गोल करा. मग आता सम ज्या संख्या आहे त्याच्याभोवती गोल करायचा. त्यामध्ये आहे 543, 87, 350, 241 आणि 8. त्यामध्ये सम संख्या कोणत्या आहे? 350 आणि 8 ह्या दोन संख्या आहे. पुढे आहे बेरीज करा. बेरीज करामध्ये पहिला प्रश्न आहे 698 अधिक 165. मग त्याचं उत्तर येतं 863. वजाबाकी करा. 304 वजा 168 त्याचं उत्तर येतं 136. पुढे आहे गुणाकार करा. 409 गुणिले 3 409 गुणिले 3 त्याचा गुणाकार करायचा आणि त्याचं उत्तर येतं 1227. भागाकार करा. 292 भागिले 7 वरती भागाकार येतो 41, बाकी येते 0, 5. उदाहरण सोडवा. आईने गौरीला शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी 1500 रुपये दिले. त्यातून गौरीने 775 रुपयांचे पुस्तक आणि 558 रुपयांची वह्या खरेदी केल्या. तर गौरीकडे किती रुपये शिल्लक राहिले? मग आता आपल्याला गौरीकडे किती रुपये ते काढायचे आहे. मग एकूण रुपये किती होते? 1500 रुपये होते. पुस्तक किती होते? 775 रुपये होते. मग पुस्तक 775 आहे आणि एकूण रुपये किती आहे? 1500 रुपये. मग आपल्याला गौरीकडे किती पैसे शिल्लक राहिले ते काढायचे. आपण त्यांचं काय करणार? ॲडिशन करणार. मग 775 अधिक 458 ह्या दोघांची बेरीज केली तर एकूण खर्च निघाला 1233. म्हणजे एकूण रुपये किती होते? 1500. मग 1500 वजा 1233 त्यात वजा करचे 267. म्हणजे गौरी किती रुपये शिल्लक राहिले? 267. त्यातलाच क्वेश्चन दुसरा आहे. कवायतीसाठी एका रांगेत 30 विद्यार्थी उभे केले तर 16 रांगेमध्ये विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती होती? विद्यार्थ्यांची आपल्याला एकूण संख्या काढायची. मग एका रांगेमध्ये किती विद्यार्थी? 30 विद्यार्थी. सोळा रांगेत किती? 16 गुणिले 30. 16 गुणिले 30 किती झाले? 480. म्हणजेच किती विद्यार्थी होते? एकूण विद्यार्थी किती होते? 480 होते. त्यातलंच आपण तिसरं उदाहरण बघत आहोत. प्रत्येक गुच्छात 9 फुलं म्हणजेच त्याप्रमाणे 315 किती गुच्छ तयार होतील? एका गुच्छेत 9 फुलं आहे. मग 315 भागिले 9 बरोबर 35 गुच्छ तयार होतील. किती गुच्छ तयार होतील? 35. मग 315 भागिले 9 निघावं लागलं तर आपल्याला 35 आले. तर किती गुच्छ तयार होतील? 35 गुच्छ. तर आता आपण त्यातला प्रश्न बघतोय खाली. रिकाम्या जागा भरा. 100 रुपयांचे किती नोटा? 5 नोटा आहे. आणि 20 रुपयांच्या 25 नोटा, 50 रुपयांच्या 10 नोटा. माझे किती झाले? 500 रुपये. किती? 500 रुपये झाले. खालील माहितीवरून बेरीज किंवा वजाबाकीचे एक शाब्दिक उदाहरण तयार करा. नागपूर, अकोला आणि कोल्हापूर यातलं आपल्याला अंतर काढायचे. मग आपण काय केलं? त्यातल्या अंतरामध्ये नागपूर, कोल्हापूर आणि अकोला त्याच्यामध्ये आपल्याला 272 आणि 735 असं उदाहरण आहे. आपण ते आपल्या शाब्दिक उदाहरणामध्ये तयार केलेले आहे. तर मग आपण 272 आणि 735 यांची काय करायची? बेरीज करायची. मग त्यातलं अंतर जे 107 येतं ते कोल्हापूर आणि नागपूरमधलं ते अंतर काढलं. तर योग्य जोड्या लावा. व्यास, त्रिज्या आणि जीवा. आता पुढे बघा काय उदाहरण आहे. एका पिशवीत साखर व रव्याची एकूण वजन 5 kg आहे. तर साखरेचे वजन 2.25 ग्रॅम असल्यास रव्याचे वजन किती आहे? मग एकूण वजन किती आहे? 5 kg. साखर वजन 2.750. मग 5.000 वजा 2.750. मग रव्याचे वजन 2.25 kg आहे. म्हणजे रव्याचे वजन काढायचे होते. रव्याचे वजन किती आले? 225 kg आले. समीरच्या कारला 12 किमी अंतर
जाण्यासाठी 1 लिटर पेट्रोल लागते, तर 54 अंतरासाठी किती पेट्रोल लागेल? मग सरासरी काढायची आहे आपल्याला त्याच्यातली. 12 किलोमीटर बरोबर 1 लिटर पेट्रोल. मग 12/1 म्हणजे 54. क्वेश्चन मार्क बरोबर. मग 54ला 12ने भागलं तर किती येतं? 4.5 लिटर पेट्रोल लागेल. कोणाच्या कारला? समीरच्या कारला. 54च्या अंतरासाठी किती लिटर लागेल? 4.5 लिटरचं पेट्रोल लागेल. आपण त्यातलाच पुढचा प्रश्न बघत आहोत. 5 मी लांबीच्या दोरीचे 4 समान लांबीचे तुकडे केल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती आहे? मग 4 मीटर आणि 5 तुकडे बरोबर 1.25. किती आली त्याच्या तुकड्यांची लांबी? 1.25 आली. आयताची परिमिती काढायची. आता तिथं आयत काढलेले त्याची परिमिती काढायची. आयताचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे, 2a अधिक 2b. मग 2 गुणिले 7 आणि 2 गुणिले 4. मग 7 2 14 आणि 2 बेद 4 8. मग 14 आणि 8 किती झाले? 21 झाले. म्हणजे परिमिती किती आली? 21 आली. उदाहरण सोडा, आकृती पूर्ण करा. 7 14 21. हा जो कॉलम आहे तिथं 28 आणि 35. 45 36 27 18 0 9. 4चा फरक असणाऱ्या क्रमांकावर संख्या लिहायच्या आहेत. म्हणजे 4चं टेबल 4 8 12 16 20. आता विक्रमने विकलेल्या छत्रांचा आलेख काढलेला आहे. आता महिने जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर याचे तुम्हाला प्रश्न पण विचारले जातील. ते जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये समजा जूनमध्ये किती बॉल विकले, जुलैमध्ये किती बॉल विकले आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये एकूण किती बॉल विकले आहे. तुम्ही ह्या चार्टवरून त्याचे उत्तरं काढू शकतात. अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ